Good morning, all of you. Myself, Professor Vikrant Palacha. I welcome you all in the lecture of the Financial Accounting 1. सुप्रभात विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे फायनान्शियल अकाउंटिंग 1 या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. In this subject, we are learning the unit number 1 of our syllabus. It is piecemeal distribution of cash. आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक सेकंड जे आहे, युनिट क्रमांक 2 जे आहे, piecemeal distribution of cash, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. So first of all, before starting today's lecture, we have a quick recap what we have learned in the previous lecture. आजचं लेक्चर सुरू करण्यापूर्वी मागील लेक्चर मध्ये आपण कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेऊयात. सो इन द प्रीवियस लेक्चर वी हॅव स्टडीड फर्स्ट ऑफ ऑल डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फर्म आणि पार्टनरशिपचं डिसॉल्युशन हे काय आहे, कशा प्रकारे होतं, या मुद्द्याचा आपण अभ्यास केलेला आहे. देन सेकंड पॉइंट वी स्टडीड पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे काय, त्याचं मिनिंग आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं. देन द नेक्स्ट पॉइंट वी स्टडीड इट इज ऑर्डर ऑफ पेमेंट ऑफ लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल. ज्या वेळेस पिसमिल डिस्ट्रीब्युशन कॅश हे स्टेटमेंट तयार केलं जाईल त्यावेळेस जे पेमेंट केलं जाणार आहे तर त्या पेमेंटमध्ये लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटल पेमेंटची ऑर्डर कशी असणार आहे त्याचा सविस्तर अभ्यास आपण केला होता. देन सरप्लस कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथड म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं होतं. अँड देन प्रिपरेशन ऑफ सरप्लस कॅपिटल मेथड स्टेटमेंट. म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड स्टेटमेंट, सरप्लस कॅपिटल मेथड नुसार स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल हे कसं तयार करायचं याचे थेरॉटिकल स्टेप्स आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा देखील आपण त्या ठिकाणी समजावून घेतलेला होता. ओके, सो अप टू हिअर वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंत मुद्द्यांचा अभ्यास आपण मागील लेक्चर मध्ये केलेला आहे. नाव वी हॅव टू लर्न द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस lecture and it is most important point. It is preparation of statement of piecemeal distribution of cash. आता पुढचा मुद्दा जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ piecemeal distribution of cash. आता या ठिकाणी काय तयार करायचं आहे बरं आपल्याला, piecemeal distribution of cash स्टेटमेंट या ठिकाणी प्रॅक्टिकली तयार करायचं आहे. So while solving the problem of piecemeal distribution of cash as per the surplus capital method, the first statement that we have to prepare, it is a statement of surplus capital. आपण आता ज्या वेळेस piecemeal distribution चे प्रॉब्लेम हे सरप्लस कॅपिटल मेथड द्वारे सॉल्व करणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल हे तयार करावं लागत असतं, जे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल तयार करायचं हे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं. After preparation of the surplus capital statement, now the next and most important statement that we have to prepare, it is called as the statement of piecemeal distribution of cash. सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार झाल्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे ते आहे स्टेटमेंट ऑफ piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके, म्हणजे आता जे piecemeal डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्याचं स्टेटमेंट हे सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार केल्यानंतर करायचं आहे. आता ते स्टेटमेंट कशा प्रकारे तयार करायचं, देर आर सेव्हरल स्टेप्स. स्टेटमेंट ऑफ सरप्लस स्टेटमेंट ऑफ piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हे जे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे तर हे स्टेटमेंट तयार करण्यासाठी आपल्याला काही स्टेप या ठिकाणी फॉलो करायच्या असतात. नाउ वन बाय वन वी आर गोइंग टू लर्न अँड अंडरस्टँड ऑल दोज स्टेप. आता त्यामधील स्टेप कुठल्या ते एक एक करून आपण बघणार आहोत, त्या आपण समजून घेणार आहोत. ओके, सो नाउ द फर्स्ट स्टेप दॅट इज द फॉलोइंग स्टेप्स आर यूज. या ठिकाणी या ज्या स्टेप आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत या सर्व स्टेप्स piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश स्टेटमेंट साठी आपल्याला त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत. नंबर 1, प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. पहिल्यांदा काय करायचंय, सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार करायचंय जे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे कशा प्रकारे तयार करायचं, राईट. द नेक्स्ट सेकंड स्टेप, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर सरप्लस कॅपिटल मेथड. आता या ठिकाणी सरप्लस कॅपिटल मेथड नुसार
आपल्याला काय करायचंय, पिसमिल डिस्ट्रीब्युशन कॅश हे स्टेटमेंट तयार करायचं. एकदा सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट आपलं तयार झालं की त्यानंतर जी सेकंड स्टेप आहे ती कशाची आहे, प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आता पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश स्टेटमेंट कशा प्रकारे तयार करायचं त्याच्या स्टेप आपण या ठिकाणी बघूयात. नंबर 1 काय करायचंय पहिल्यांदा, आता नंबर 3 जी स्टेप आहे ती पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ची निगडित आहे. व्हॉट इज दॅट, टेक ऑल बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल ऍज पर बॅलन्स शीट इन स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आता याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला या स्टेप समजून घेतल्यानंतर दाखवणार आहे. पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे या सर्व स्टेप समजून झाल्या की मी तुम्हाला तो फॉर्मॅट दाखवतो. त्यापूर्वी या स्टेप समजून घेणं आवश्यक आहे. काय करावं लागेल स्टेप नंबर 3 मध्ये, टेक ऑल balances of liabilities and partners capital as per balance sheet in statement showing piecemeal distribution of cash. जे स्टेटमेंट आपण तयार करतोय पिसमिल डिस्ट्रीब्युशनचं त्यामध्ये सर्व लायबिलिटी आणि सर्व पार्टनर्स कॅपिटल जे आहेत त्यांचे बॅलन्स आपल्याला पहिले दाखवायचे आहेत, जे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेले असतील. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लायबिलिटीज दिलेल्या असतील, बॅलन्स शीट मध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल सुद्धा दिलेला असणार आहे. ऑल दीज थिंग्स वी हॅव टू शो इन द स्टेटमेंट. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचे बॅलन्सेस आपल्याला सर्वप्रथम स्टेटमेंट मध्ये दाखवायचे. राईट. देन नेक्स्ट, ऍड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ P&L अकाउंट अँड जनरल रिझर्व और डिडक्ट डेबिट बॅलन्सेस ऑफ P&L अकाउंट टू पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके, जसं आता सरप्लस कॅपिटल आपण स्टेटमेंट तयार केलं त्यावेळेस जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स होता किंवा जनरल रिझर्वचा बॅलन्स होता, आपण काय केलं होतं, पार्टनर्सला वाटून टाकला होता त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आणि तो ऍड केला होता. तीच स्टेप आपल्याला या ठिकाणी सुद्धा पिसमिल डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट मध्ये करायची आहे. जर काही जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स दिलेला असेल तर तो बॅलन्स आपण पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो नुसार आणि ऍड करायचा आहे. आणि या उलट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लॉसचा बॅलन्स दिलेला असेल म्हणजे डेबिट बॅलन्स दिलेला असेल तर तो सुद्धा काय करायचा आहे, सर्व पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, पण काय करायचं आहे त्याला पार्टनर्स मधनं लेस करायचा आहे. सो दिस इज द स्टेप. ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. काय, जनरल रिझर्व किंवा P&L अकाउंटचा प्रॉफिटचा बॅलन्स दिलेला आहे तर तो पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आणि ऍड करायचा. आणि जर लॉसचा बॅलन्स दिलेला असेल तर तो सुद्धा पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा, पण त्याला काय करायचं, डिडक्ट करायचं म्हणजे लेस करायचं. That is the fourth number. Okay. The next, paid realization expenses or dissolution expenses or provision for realization expenses or provision of contingent liability from available cash. If cash is not available, then pay from the first realization. काय करायचं आता पुढची स्टेप महत्वाची आहे, समजून घ्या व्यवस्थित. Realization expenses or dissolution expenses or provision for realization expenses or provision for contingent liability यासारखे जर आपल्याला काही अमाऊंट दिलेली असेल ऍडजस्टमेंट मध्ये, या सर्व ज्या अमाऊंट कुठे दिलेल्या असतात, या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या असतात. याच्यासारख्या जर काही अमाऊंट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या असतील तर त्या अमाऊंट सर्वप्रथम आपल्याला अवेलेबल कॅश बॅलन्स मधून पे करायच्या आहेत. कुठल्या बॅलन्स मधनं, अवेलेबल कॅश बॅलन्स मधनं. जर कॅश बॅलन्स अवेलेबल नसेल तर जो फर्स्ट रिअलायझेशन आपल्याला मिळणार आहे त्या फर्स्ट रिअलायझेशन मधनं रिअलायझेशन एक्सपेन्सेस, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस, प्रोव्हिजन ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन ऑफ कॉन्टिंजंट लायबिलिटी यापैकी काहीही अमाऊंट दिलेली असेल तर ती अमाऊंट त्या ठिकाणी सर्वप्रथम पे करायची आहे. आलं लक्षात? कुठली अमाऊंट, रिअलायझेशन एक्सपेन्सेस और डिझॉल्युशन एक्सपेन्सेस और प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस और प्रोव्हिजन फॉर कंटिंजंट लायबिलिटी यापैकी कुठलीही अमाऊंट जर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असेल तर ती सर्वप्रथम आपल्याला पे करायची आहे अवेलेबल कॅश बॅलन्स मधून. जर कॅश बॅलन्स अवेलेबल नसेल तर पहिला रिअलायझेशन जो मिळणार आहे त्यामधनं ती पे करायची. या ठिकाणी एक प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल, रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय? ओके, त्याचंही मिनिंग मी सांगतो. Realization expenses are those expenses those are sustained by the firm for the dissolution procedure. तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे अशा प्रकारचे एक्सपेन्सेस, रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस म्हणजे अशा प्रकारचे एक्सपेन्सेस
आता जे पार्टनरशिप फर्मचं जे डिझॉल्युशन होणार आहे, त्या डिझॉल्युशनसाठी जो काही खर्च येईल तो खर्च म्हणजेच रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. तर असे जे काही एक्सपेन्सेस आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात ते आपल्याला सर्वप्रथम पे करावे लागतात. आणि कशातनं पे करावे लागतात? अवेलेबल कॅश बॅलन्सेस मधनं, किंवा कॅश बॅलन्स अवेलेबल नसेल तर जो फर्स्ट रिअलायझेशन मिळणार आहे त्यामध्ये. ओके, तर अशा प्रकारे या पहिल्या 5 स्टेप्स आहेत. पहिल्या 5 स्टेप्स समजल्यात प्रत्येकाला? एव्हरीवन अंडरस्टूड ऑल दीज 5 स्टेप्स? यस सर. ओके, या 5 स्टेप. त्यानंतर पुढच्या स्टेप आपण बघूयात, स्टेप नंबर 6. आता पुढची जी स्टेप आहे स्टेप नंबर 6, पेड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, दॅट इज इन्कम टॅक्स, जीएसटी, गव्हर्नमेंट ड्यूज एक्सेट्रा. आता ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार आपल्याला पेमेंट करायचं आहे. जसं आपण ऑर्डर ऑफ पेमेंट बघितली होती सुरुवातीच्या लेक्चरमध्ये, काय? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्यानंतर सेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, इंटरनल लायबिलिटीज आणि मग पार्टनर्स कॅपिटल. हीच ऑर्डर आपण या ठिकाणी फॉलो करणार आहोत. तर पहिल्यांदा काय करायचंय? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल, गव्हर्नमेंट ड्यूज असेल, यासारखे जे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, असे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सर्वप्रथम पे करायचे. ओके, दॅट इज द स्टेप नंबर 6. त्यानंतर स्टेप नंबर 7, पेड सेक्युअर्ड क्रेडिटर्स, दॅट इज बँक लोन अँड अदर सेक्युअर्ड लोन्स. यानंतर सेक्युअर्ड क्रेडिटर्स पे करायचे. इन्कम टॅक्स, जीएसटी यासारखे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पे करून झाल्यानंतर स्टेप नंबर 7 नुसार कुठले क्रेडिटर्स पे करायचे आहेत आपल्याला? सेक्युअर्ड क्रेडिटर्स. काय असू शकतात ते? बँक लोन किंवा अदर प्रकारचे जे लोन आहेत यासारखे जर काही अमाऊंट दिलेले असतील तर ते आपण पे करायचे आहेत. ओके, द नेक्स्ट स्टेप नंबर 8, पेड अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, दॅट इज सनरी क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट एक्सेट्रा. सेक्युअर्ड क्रेडिटर्स पे करून झाल्यानंतर पुढचे जे क्रेडिटर्स आपल्याला पे करायचे आहेत ते आहेत अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. त्यामध्ये कशाचा समावेश होत असतो? सनरी क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, अशा सर्वांचा समावेश हा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये होतो. हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आपल्याला या ठिकाणी पे करायचे आहेत. ओके, द नेक्स्ट नंबर 9, पेड इंटरनल लायबिलिटीज, दॅट इज पार्टनर्स लोन अँड पार्टनर्स रिलेटिव्ह लोन. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पे झाल्यानंतर पुढच्या ज्या लायबिलिटीज आपल्याला पे करायच्या आहेत त्या कुठल्या आहेत? इंटरनल लायबिलिटीज आहेत. म्हणजे त्यामध्ये कशाचा समावेश होईल? पार्टनर्स लोन असेल, पार्टनर्स रिलेटिव्ह लोन असेल, या सर्व काय आहेत? या इंटरनल लायबिलिटी आहेत. या इंटरनल लायबिलिटी आपल्याला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पे केल्यानंतर पे करायच्या आहेत. ओके, अंडरस्टूड? द नेक्स्ट, पेड ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल और अल्टिमेट सरप्लस कॅपिटल. आता इंटरनल लायबिलिटीचं पेमेंट झाल्यानंतर सर्व लायबिलिटी पे आउट झालेल्या आहेत. ऑल लायबिलिटी ज्या पे आउट झालेल्या असतील, आता पुढचं पेमेंट कुणाला होणार आहे? पार्टनर्सला होणार आहे. नाउ वी हॅव टू स्टार्ट द पेमेंट टू द पार्टनर्स. आणि ज्यावेळेस आपण पार्टनरला पेमेंट करू त्यावेळेस पहिलं पेमेंट कुणाला करायचं आहे? की ज्या पार्टनरला ऍब्सोल्यूट सरप्लस किंवा अल्टिमेट सरप्लस मिळालेला असेल. काल जे आपण स्टेटमेंट तयार केलं, yesterday we have prepared the statement of surplus capital. In that we got the ultimate surplus or obsolete surplus for one partner. काल जे आपण सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट तयार केलं होतं त्यामध्ये आपल्याला एका पार्टनरसाठी ऍब्सोल्यूट सरप्लस किंवा अल्टिमेट सरप्लस मिळाला होता. ती अमाऊंट त्या पार्टनरला स्टेप नंबर 10 नुसार आपल्याला पे करायची आहे. कुठली अमाऊंट? ऍब्सोल्यूट सरप्लसची किंवा अल्टिमेट सरप्लसची. दॅट इज स्टेप नंबर 10. ओके, द नेक्स्ट स्टेप नंबर 11, पेड प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. आता काय? प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल हे सुद्धा आपण कुठं बघितलं होतं? yesterday we have prepared the statement of surplus capital. सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट ज्या वेळेस आपण तयार केलं त्यामध्ये आपल्याला प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल मिळालं होतं 2 पार्टनरसाठी. ते प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल त्या 2 पार्टनर्सला आपल्याला पे करायचं आहे. ओके, सो इन दिस वे दीज आर स्टेप फ्रॉम 6 to 11. अशा प्रकारे या 6 ते 11 नंबरच्या स्टेप्स आहेत. एव्हरीवन अंडरस्टूड all the steps 6 to 11? Sir. It is necessary for all of you that you must remember all these steps, because if you remember the step then you can able to solve the problem. सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे
या स्टेप समजून घेणं आणि लक्षात ठेवणं, कारण की या स्टेप जर व्यवस्थित समजल्या, लक्षात राहिल्या, तर मग आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, दॅट्स वाय अगेन अँड अगेन आय एम आस्किंग, अंडरस्टूड ऑर नॉट? समजलंय प्रत्येकाला? Yes. ओके, नाउ द रिमेनिंग स्टेप, नाउ स्टेप नंबर 12 to 15. आता पुढच्या ज्या शेवटच्या 4 स्टेप आहेत त्या बघूयात आपण. स्टेप नंबर 12, पेड प्रोपोर्शनेट कॅपिटल टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग एकदा प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल पे झालं स्टेप नंबर 11 नुसार, की मग जे उर्वरित काही अमाऊंट आहे ती सर्व अमाऊंट आपल्याला पार्टनर्सला पे करायची आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. कुठल्या रेशोनुसार? प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. ओके, पार्टनर्सला ती अमाऊंट त्या ठिकाणी पे करायची आहे. Then next, add any unutilized provision of realization expenses or contingent liabilities in final realization. आता ही जी स्टेप नंबर 13 आहे, ही तुम्हाला चांगल्या प्रकारे केव्हा समजेल? ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू प्रत्यक्षात. पण या ठिकाणी फक्त थिअरी स्वरूपात समजून घ्या. सुरुवातीला जे आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे केलेला आहे, ओके, त्याची प्रोव्हिजन दिलेली असेल आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये, ती प्रोव्हिजनची अमाऊंट आपण सुरुवातीला पे करू आणि त्या प्रोव्हिजन पैकी काही अमाऊंट शिल्लक राहिलेली असेल. फॉर एक्झाम्पल 5,000 रुपये प्रोव्हिजन दिलेली होती, ती आपण सुरुवातीला पे केली आणि 5,000 पैकी फक्त 3,000 रुपयेच युटिलाइज झाले. मग किती अमाऊंट शिल्लक राहतील? 2,000 रुपये शिल्लक राहतील. अशी जी काही अनयुटिलाइज प्रोव्हिजनची अमाऊंट असेल रिअलायझेशन एक्सपेन्सेसची, ती आपण ऍड करून घ्यायची शेवटच्या रिअलायझेशन मध्ये. असेल तर, नसेल तर काही आवश्यकता नाही. इफ एनी अनयुटिलाइज अमाऊंट ऑफ provision for realization expenses is there, that should be add under the last or final realization. जर काही अनयुटिलाइज अमाऊंट असेल तर ती शेवटच्या रिअलायझेशन मध्ये आपण ऍड करून घ्यायची. ही ऍडजस्टमेंट अजून ही स्टेप चांगल्या प्रकारे ज्यावेळेस आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस लक्षात येईल, पण थेरी स्वरूपात हे लक्षात ठेवा. ओके, देन असेट परचेस बाय पार्टनर. इफ एनी असेट परचेस बाय पार्टनर फॉर कॅश ऍड इन फायनल रिअलायझेशन. ही स्टेप आपल्याला फॉलो करायची गरज नाही, कारण की हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसतंच, कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसणार आहे. त्यामुळे या स्टेपकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. इट इज नॉट गिव्हन इन द प्रॉब्लेम, त्यामुळे याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचंय. अँड देन फायनली फाइंड आउट रिअलायझेशन लॉस ऑर रिअलायझेशन प्रॉफिट. मग शेवटी आपण काय करणार? रिअलायझेशन लॉस किंवा रिअलायझेशन प्रॉफिट या ठिकाणी फाइंड आउट करणार. इफ एनी अमाऊंट लेफ्ट इन द मीन्स लेस अमाऊंट इज पेड टू द पार्टनर, that is called as the realization loss, and if excess amount is paid to the partner, that is called as the realization profit. म्हणजे जर पार्टनरला कमी अमाऊंट पे केलेली असेल तर त्याला रिअलायझेशन लॉस म्हटलं जाणार आहे. म्हणजे पार्टनरच्या खात्यामध्ये आपल्याला शिल्लक दिसत असेल तर त्याला रिअलायझेशन लॉस म्हटलं जाणार आहे, आणि जर पार्टनरला जास्त अमाऊंट पे केलेलं असेल तर त्याला रिअलायझेशन प्रॉफिट म्हटलं जाणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम मध्ये जी अमाऊंट असते, म्हणजे 100% प्रॉब्लेम मध्ये जी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे ती कशाची असणार आहे? रिअलायझेशन लॉसचीच असणार आहे. रिअलायझेशन प्रॉफिट हा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट होत नाही. सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये 100% प्रॉब्लेम मध्ये रिअलायझेशन लॉसच फाइंड आउट होत असतो. सो इन दिस वे ऑल दीज 15 स्टेप्स वी हॅव टू फॉलो. अशा प्रकारे आपल्याला या 15 स्टेप या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. समजलं सर्वांना? एव्हरीवन अंडरस्टूड? Yes, sir. Any doubt, any difficulty? No doubt, no difficulty. Okay. No, sir. एकदा मी परत तुम्हाला रिपीट करतो या 15 स्टेप आणि मग आपण पुढे जाऊयात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अंडर द स्टेप नंबर 1, प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. आपण सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट तयार करणार पहिल्यांदा, जसं आपण काल बघितलं. देन प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर सरप्लस कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथड नुसार आपण पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट तयार करायला घेणार सेकंड स्टेप नुसार. देन थर्ड स्टेप, टेक ऑल बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज अँड कॅपिटल गिव्हन इन द बॅलन्स शीट. जे लायबिलिटीजचे आणि कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेले आहेत बॅलन्स शीट मध्ये ते आपण आपल्या स्टेटमेंटला दाखवणार सर्वप्रथम. देन ऍड क्रेडिट बॅलन्स ऑफ P&L अकाउंट अँड जनरल रिझर्व्ह ऑर डिडक्ट डेबिट बॅलन्स ऑफ P&L अकाउंट इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ पार्टनर. जर जनरल रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दिलेला असेल तर तो आपण पार्टनर्सला वाटून टाकणार त्यांच्या जनरल रिझर्व्ह मध्ये आणि तो ऍड करणार त्यांच्या कॅपिटल मध्ये. या उलट जर लॉसचा बॅलन्स दिलेला असेल तर तो सुद्धा आपण पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटणार, पण तो काय करणार? पार्टनरच्या कॅपिटल मधनं लेस करणार. देन
paid first of all realization expenses or dissolution expenses or provision for realization expenses or provision for contingent liability from the available cash balance, or if cash balance is not available then pay from the first realization. रिअलायझेशन एक्सपेन्सेस असेल किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस असतील किंवा प्रोव्हिजन असेल रिअलायझेशन एक्सपेन्सेसची किंवा कॉन्टिजेंट लायबिलिटीची प्रोव्हिजन असेल, यापैकी कुठलीही अमाऊंट जर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असेल तर ती अवेलेबल कॅश बॅलन्स मधनं सर्वप्रथम पे करायची, किंवा जर कॅश बॅलन्स अवेलेबल नसेल तर पहिल्या रिअलायझेशन मधनं पे करायची. ओके, देन नेक्स्ट पेड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, दॅट इज इन्कम टॅक्स, जीएसटी, गव्हर्नमेंट ड्यूज एक्सेट्रा. त्यानंतर पेमेंट करायचंय कुणाला? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला. देन पेड सिक्युअर्ड क्रेडिटर्स, दॅट इज बँक लोन अँड अदर सिक्युअर्ड लोन. त्यानंतर पुढचं पेमेंट करायचंय सिक्युअर्ड क्रेडिटर्सला, त्यामध्ये बँक लोन किंवा अदर सिक्युअर्ड लोन्स असतील. देन पेड अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, दॅट इज सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर पुढचं पेमेंट करायचंय अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सला, ज्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स असतात, बिल्स पेएबल असतात किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असतो. देन नेक्स्ट पेड इंटरनल लायबिलिटीज, पुढचं पेमेंट करायचं इंटरनल लायबिलिटी, ज्यामध्ये पार्टनर्स लोन किंवा पार्टनर्स रिलेटिव्ह लोन असतात. देन पेड ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल और अल्टिमेट सरप्लस कॅपिटल ऍज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट. सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट नुसार ज्या पार्टनरला ऍब्सोल्यूट कॅपिटल, ऍब्सोल्यूट सरप्लस किंवा अल्टिमेट सरप्लस मिळालेला असेल ती अमाऊंट पहिल्यांदा त्या पार्टनरला पे करायची. त्यानंतर पेड प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल, सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट नुसार ज्या दोन पार्टनरला प्रोपोर्शनेट सरप्लस असेल ती अमाऊंट त्या दोन पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पे करायची. ओके, देन पेड प्रोपोर्शनेट कॅपिटल टू ऑल पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग जे काही उर्वरित अमाऊंट असेल ती सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पे करून टाकायची. देन ऍड एनी अनयुटिलाइज प्रोव्हिजन ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस और कंटिंजेंट लायबिलिटी इन फायनल रिअलायझेशन. जर काही प्रोव्हिजन अनयुटिलाइज असेल, रिअलायझेशन एक्सपेन्सेसची जी सुरुवातीला आपण प्रोव्हिजन पेड केलेली आहे त्यापैकी जर काही अमाऊंट अनयुटिलाइज असेल, शिल्लक असेल, तर ती अमाऊंट फायनल रिअलायझेशन मध्ये ऍड करायची. स्टेप नंबर 14 आपल्याला परफॉर्म करायची गरज नाही. आणि लास्ट वन फाइंड आउट रिअलायझेशन लॉस और रिअलायझेशन प्रॉफिट. आणि मग सर्वात शेवटी रिअलायझेशन लॉस किंवा रिअलायझेशन प्रॉफिट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. नाउ ऑल these steps we have to follow for the preparation of piecemeal distribution of cash. Yes, सर्व स्टेप नुसार आपण या ठिकाणी piecemeal distribution कॅशचं स्टेटमेंट हे तयार करणार आहोत. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट, फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ piecemeal distribution ऑफ कॅश. आता तुमच्या स्क्रीनवर हा फॉर्मॅट दिसतोय तुम्हाला, राईट? हा फॉर्मॅट बघा. पहिला कॉलम कशाचा असणार आहे? डेट. पहिला कॉलम हा असेल डेट. देन सेकंड कॉलम इट इज फॉर पर्टिक्युलर्स. दुसरा कॉलम जो असणार आहे पर्टिक्युलरचा. थर्ड कॉलम इट इज फॉर कॅश. तिसरा कॉलम असणार आहे कॅशचा. त्यानंतर फोर्थ कॉलम इट इज फॉर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. चौथा कॉलम कशाचा असेल? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आपली ऑर्डर फॉलो करतोय आपण आता, जी ऑर्डर ऑफ पेमेंट आपण बघितलं होतं ते. त्यानंतर पाचवा कॉलम असणार आहे सेक्युअर्ड क्रेडिटर्स. पाचवा कॉलम हा सेक्युअर्ड क्रेडिटर्सचा आहे. द नेक्स्ट कॉलम इट इज फॉर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. पुढचा कॉलम जो आहे नंबर 6 तो आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. त्यानंतर नंबर 7 चा जो कॉलम असणार आहे तो आहे इंटरनल लायबिलिटीज. आणि लास्ट जो कॉलम असेल, लास्ट वन, दॅट इज द पार्टनर्स कॅपिटल. शेवटचा कॉलम असणार आहे पार्टनर्स कॅपिटलचा. ओके, अंडरस्टूड? अशा प्रकारे हे स्टेटमेंट असेल. प्रत्येकाला आज तुमच्या ग्रुपवर ही जी पीपीटी मी तुम्हाला दाखवतोय ती पीपीटी मी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आज तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे. म्हणजे जे तुम्ही लेक्चरमध्ये शिकतात त्याचं रिव्हिजन तुम्हाला बसल्या बसल्या करता येईल. त्यामुळे आज ही पीपीटी मी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फॉरवर्ड करेल. त्यामुळे हे जे मुद्दे मी समजावून सांगतोय ते एकदा परत तुम्ही बघा, म्हणून म्हणजे अजून चांगल्या प्रकारे तुमच्या ते लक्षात येऊ शकतील. तर अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट तयार करायचंय. पहिला कॉलम डेट, देन पर्टिक्युलर्स, देन कॅश, देन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, सेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, इंटरनल लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल. ओके, अजून ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, प्रॉब्लेम नंबर 1, त्यावेळेस व्यवस्थितरित्या लक्षात येईल. ओके, अंडरस्टूड? फॉर्मॅट समजला प्रत्येकाला? Yes, sir. Yes, sir. ओके,
नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स, काही थोडे महत्वाचे मुद्दे, ते मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. प्रोव्हिजन फॉर डिझॉल्युशन ऑर रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड फर्स्ट. ज्या वेळेस आपण स्टेटमेंट तयार करणार आहोत पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅचचं, तर काय करायचं, जी डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन असेल ती पहिल्यांदा पे करायची. तसं आपण स्टेप मध्ये बघितलंच आहे. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड आफ्टर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन पे झाल्यानंतर पहिलं पेमेंट कुणाला करणार आहे आपण, प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला. ते सुद्धा आपण आता बघितलं. देन सेक्युअर्ड क्रेडिटर्स आर पेड आफ्टर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पे झाल्यानंतर सेक्युअर्ड क्रेडिटर्स पे करायचे. आता यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात घ्या. हा मुद्दा अजून प्रॉब्लेम ज्या वेळेस सॉल्व्ह करू तेव्हा व्यवस्थित लक्षात येईल, पण आता थेरी स्वरूपात लक्षात घ्या. इफ 2 or more creditors available, means if 2 or more creditors available, then the creditors will be paid at same time in proportion to their dues. म्हणजे एकापेक्षा जास्त लायबिलिटीज, सिक्युअर्ड असो किंवा अनसिक्युअर्ड असो, अवेलेबल आहेत, तर त्यांना आपल्याला सायमल्टेनियसली त्यांच्या ड्यूजच्या प्रोपोर्शन मध्ये पेमेंट करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दोन लायबिलिटी आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. सन्ड्री क्रेडिटर्स ची अमाऊंट आहे 3000 आणि बिल्स पेएबलची अमाऊंट आहे 2000. सन्ड्री क्रेडिटर्स किती सांगतोय मी, 3000 आणि बिल्स पेएबल 2000. तर या दोघांना सायमल्टेनियसली पे करायचंय त्यांच्या प्रोपोर्शन मध्ये, त्यांच्या पेमेंटच्या प्रोपोर्शन मध्ये. क्रेडिटरचं पेमेंट किती आहे 3000 आणि बिल्स पेएबलचं पेमेंट किती आहे 2000. म्हणजे 3000:2000 म्हणजेच किती 3:2. हा त्यांचा प्रोपोर्शनचा रेशो झाला. या रेशो मध्ये आपण त्यांना पेमेंट करणार. ज्यावेळेस आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस अजून व्यवस्थितरित्या तुमचं हे ऍडजस्टमेंट लक्षात येईल. देन इफ देर इज अ कंटिंजंट लायबिलिटी, ओके, दिस पॉइंट वी हॅव टू नॉट कन्सिडर बिकॉज कंटिंजंट लायबिलिटी आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये दिलेली नसणार आहे आणि अनपेड अमाऊंट ही सुद्धा अमाऊंट या ठिकाणी दिलेली नसणार आहे. ओके, तर एवढे 2-3 मुद्दे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स? And now we are going to solve the problem number 1. प्रॉब्लेम नंबर 1 आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये काय करू आपण, आजच्या लेक्चर मध्ये या प्रॉब्लेमचं सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार करू आणि मग पुढच्या लेक्चर मध्ये आपण पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅचचे स्टेटमेंट तयार करू. तर हा जो प्रॉब्लेम आहे, दिस प्रॉब्लेम वॉज आस्क्ड इन द ऑक्टोबर 2017 क्वेश्चन पेपर. ऑक्टोबर 2017ची जी प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रॉब्लेम विचारला गेलेला होता. तर पहिल्यांदा मी तुम्हाला प्रॉब्लेम समजावून सांगतो आणि मग आपण सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट या ठिकाणी तयार करूयात. ओके, ए, बी अँड सी वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1 रिस्पेक्टिव्हली. ए, बी, सी हे पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. They decided to dissolve their business on 31st March 2019. त्यांनी काय डिसाइड केलंय की 31 मार्च 2019 रोजी त्यांचा बिझनेस ते डिझॉल्व करणार आहेत. ओके, बॅलन्स शीट ऍज ऑन 31st मार्च 2019 इज गिवन. त्या ठिकाणी आपल्याला 31 मार्च 2019 रोजी त्यांच्या पार्टनरशिप फर्मची बॅलन्स शीट दिली. बॅलन्स शीट बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते तुम्हाला. लायबिलिटीज साइडला काय दिलंय, पार्टनर्स कॅपिटल, त्यामध्ये नंबर 1 A 1 लाख, B 55,000, C 25,000. Then general reserve is given there 20,000, income tax 10,000, creditors 1,17,000 and bills payable 78,000. Okay, liability side completed. Then asset side, under the asset side, first of all cash 10,000, debtor 90,000, stock 85,000, plant and machinery 65,000, land and building 1,55,000. And then balance sheet tallied for both the sides 4,05,000. ओके, दोघं साइडला बॅलन्स शीटची टोटल मिळाली 4,05,000. अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स शीट या ठिकाणी दिलेली आहे. देन ऍडजस्टमेंट दिल्या आहेत आता बॅलन्स शीटच्या खाली. द असेट्स वेअर रिअलाइज ऑन पीसमिल ऍज फॉलोज. अशा प्रकारे असेट पीसमिली रिअलाइज झाल्या आहेत, म्हणजे ते विकले आहेत टप्प्याटप्प्याने आणि त्यांच्यापासून हे पेमेंट मिळालेलं आहे. त्यांच्या पेमेंटला रिअलायझेशन म्हटलं जातं. आता पहिल्या डेट कुठली आहे, 11 एप्रिल 2009, 11 एप्रिल 2019 ला फर्स्ट रिअलायझेशन मिळाला. किती त्याची अमाऊंट 15,000. देन सेकंड रिअलायझेशन 30 एप्रिल 2019, सेकंड रिअलायझेशन अमाऊंट 2,11,000. देन नेक्स्ट
20th May 2019 third realization rupees 82,000 and last one 30th June 2019 फोर्थ रिअलायझेशन रुपीज 58,000. अशा प्रकारे 4 रिअलायझेशन त्या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके. इट वॉज डिसाइडेड दॅट कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ऍज अँड वेन रिअलाइज. काय डिसाईड झालं? जशी कॅश मिळेल तशी ती पे केली जाणार आहे लायबिलिटीज आणि पार्टनर्सला. हे डिसाईड झालेलं आहे. ओके. देन डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइड फॉर अन एस्टिमेटेड अमाउंट ऑफ रुपीज 5,000. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस म्हणजे जसं आता आपण स्टेप मध्ये बघितलं डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. डिझॉल्युशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. किती अमाऊंटची? 5,000 ची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. बट ऍक्च्युअल एक्सपेन्सेस अमाउंटेड टू रुपीज 4,000 स्पेंट ऑन 30 जून 2019. पण ऍक्च्युअली किती अमाऊंट पे झाली त्याची? 30 जून 2019 ला 4,000 रुपये, म्हणजे 1,000 रुपये शिल्लक राहतील. त्याचं काय करायचं ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समजून घेऊ. आणि स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याबद्दल. राईट. अँड नाउ प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल अँड स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड मीन्स सरप्लस कॅपिटल मेथड. आणि मग ही सर्व जी माहिती दिलेली आहे या माहितीवरनं सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार करायचं आहे आपल्याला आणि पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश स्टेटमेंट तयार करायचं आहे प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड म्हणजेच सरप्लस कॅपिटल मेथड नुसार. ओके. So in this way it is the problem. Now from this problem first of all we have to prepare statement showing surplus capital. पहिल्यांदा काय करूयात आपण? स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल आपण तयार करूया जसं आपण काल बघितलं होतं त्या प्रकारे. ओके. सो नाउ दिस स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. आता या स्टेटमेंट मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचंय बरं? इट इज जस्ट अ मिनिट. इट इज okay, first of all we have to record all the balances as per balance sheet. Partners balances. See, capital balances त्याला काय म्हणतो आपण? कॅपिटल बॅलन्सेस. म्हणजे ए बी सी हे 3 पार्टनर जे आहे त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आपल्याला दिलेले आहेत ते आपण रेकॉर्ड करणार. बघा प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटीज साइडला आपल्याला कॅपिटल बॅलन्स दिलेले आहे. ए चा किती? 1 लाख, बी चा किती? 55,000 आणि सी चा किती? 25,000. ते आपण या ठिकाणी दाखवणार. फॉर ए 1 lakh, for B 55,000 and for C 25,000. अंडरस्टूड? समजलं प्रत्येकाला? काल आपण हे स्टेटमेंट तयार केलेलं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप काय करतो आपण? वी हॅव टू ऍड जनरल रिझर्व और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स इफ गिवन अंडर द लायबिलिटीज साइड. जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलाय का लायबिलिटीज साइडला? चेक करा. आहे का जनरल रिझर्व? हो आहे सर. हाऊ मच? 20,000. व्हेरी गुड. अँड व्हॉट इज द प्रॉफिट शेअरिंग रेशो? काय प्रॉफिट शेअरिंग रेशो? 2:1:1. व्हेरी गुड. मग आता काय करायचं आपल्याला? जनरल रिझर्व ऍड करायचा आहे. जनरल रिझर्व ऍड करायचा आहे. कुठल्या रेशो मध्ये? 2:1:1. 20,000 दिलेला आहे जनरल रिझर्व, बरोबर? तर 2:1:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा आणि सांगा किती अमाऊंट येणार ए बी आणि सी ला. कॅल्क्युलेटर आहे प्रत्येकाकडे? फॉर ए इट इज किती? 2:1:1 नुसार 20,000. इट इज 10,000. फॉर बी 5,000 and for C also 5,000. मग ही अमाऊंट आपण ऍड करणार पार्टनरच्या कॅपिटल मध्ये. त्यावरनं काय मिळणार आपल्याला? ऍडजस्टेड कॅपिटल. ए 1,10,000, बी 60,000, सी 30,000. राईट. इथपर्यंत आलं लक्षात प्रत्येकाला? येस सर. नाउ नेक्स्ट स्टेप. आता पुढची स्टेप मध्ये काय करायचंय आपल्याला? युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. काय करायची? युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कशी कॅल्क्युलेट करायची? ऍडजस्टेड कॅपिटल डिवाइड बाय द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ इच पार्टनर. जे काही ऍडजस्टेड कॅपिटल असेल त्याला आपण भागाकार करणार प्रत्येक पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने. सो प्रॉफिट शेअरिंग रेशो A2, B1, C1, 2:1:1. आता काय करणार आपण? युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. कशी कॅल्क्युलेट करणार? ऍडजस्टेड कॅपिटल डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. जे काही ऍडजस्टेड कॅपिटल असेल त्याला आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करणार. तर या ठिकाणी ए चा ऍडजस्टेड कॅपिटल आहे 1,10,000 डिवायडेड बाय 2. हाऊ मच? 55,000. ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि कायम.
त्यानंतर बी चं कॅपिटल आहे ऍडजस्टेड 60,000 डिवायडेड बाय 1 वी गॉट 60,000 आणि सी चा आहे 30,000 डिवायडेड बाय 1 वी गॉट 30,000. अशा प्रकारे युनिट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत जसं आपण काल केलं होतं. अंडरस्टूड एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. After getting the unit value, we have to find out the smallest unit value that we have to consider as a base. आता या 3 युनिट व्हॅल्यू मिळालेले आहे. या 3 युनिट व्हॅल्यू पैकी जी स्मॉलेस्ट असेल, सर्वात लहान असेल, ती युनिट व्हॅल्यू आपण ग्राह्य धरायची आहे बेस म्हणून. नाउ टेल मी विच वन इज द स्मॉलेस्ट अँड फॉर whom? 30,000. 30,000. C part. Third, sir. 30,000. C. व्हेरी गुड. इट इज 30,000 फॉर सी. म्हणजे स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू काय आहे? 30,000. कुणाची? ती सी. मग काय करायचं? प्रोपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. कसं कॅल्क्युलेट करायचं? सी इज युनिट व्हॅल्यू टेकन ऍज बेस कॅपिटल. सी ची जी युनिट व्हॅल्यू आहे ती बेस कॅपिटल म्हणून ग्राह्य धरायची आहे आणि त्यावरनं प्रोपोर्शनेट कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रोपोर्शनेट कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करणार? सी इज युनिट व्हॅल्यू टेकन ऍज बेस. म्हणजे जी युनिट व्हॅल्यू असेल, स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एव्हरी पार्टनर. म्हणजे जी स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू आहे त्या स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यूचा गुणाकार करायचा आहे प्रत्येक पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो बरोबर. ओके. सो हियर युनिट व्हॅल्यू 30,000 into 2 for A it is 60,000. Very good. Yes. Then for B 30,000. 30,000. 30,000 into 1 that is 30,000 and for C again 30,000 into 1 that is 30,000. अशा प्रकारे आपण प्रोपोर्शनेट कॅपिटल या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्याला. आणि मग आपण काय करणार? त्यावरनं सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट करणार. कसं कॅल्क्युलेट करणार? सरप्लस कॅपिटल ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट कॅपिटल ऑफ एव्हरी पार्टनर. तर पार्टनर ए चं ऍडजस्टेड कॅपिटल आहे 1,10,000 आणि प्रोपोर्शनेट कॅपिटल आहे 60,000. किती आलं त्या ठिकाणी? या ठिकाणी सबट्रॅक्शन वजाबाकी 1,10,000 मायनस 60,000 इट इज 50,000. Then next for B adjusted capital 60,000 minus proportionate capital 30,000. How much left? 30,000. 30,000. And for C adjusted capital 30,000 minus proportionate capital also 30,000. It is nil. It is zero. Understood now? तरी या ठिकाणी we got a surplus capital, but this surplus capital got for 2 partners. But we have to find out the ultimate or absolute surplus for 1 partner. आता या ठिकाणी मिळालं सरप्लस कॅपिटल, पण ते दोघांसाठी मिळालं. आपल्याला काय करायचंय? फक्त एकासाठी ऍब्सोल्यूट सरप्लस किंवा अल्टिमेट सरप्लस कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून आपण काय करणार? जोपर्यंत ऍब्सोल्यूट सरप्लस मिळत नाही एका पार्टनरसाठी या स्टेप परत रिपीट करणार. सो प्रॉफिट शेअरिंग रेशो. काइंडली म्यूट युअर माईक वैष्णवी. ज्यावेळेस मी विचारेल त्याच वेळेस माईक अनम्यूट करा माईक. प्रॉफिट शेअरिंग रेशो A आणि B. For A 2 and for B 1. From this again calculate unit value. Surplus capital divided by profit sharing ratio. आता या ठिकाणी A चं surplus capital 50,000 divided by 2. How much? 25,000. आणि B चा surplus capital आहे 30,000 divided by 1. How much? 30,000. ओके. तर अशा प्रकारे युनिट व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या A आणि B च्या. From this again find out the smallest unit value and consider that as a base to calculate the proportionate surplus capital. या दोघांपैकी जी स्मॉल आहे ती व्हॅल्यू कन्सिडर करा आणि मग त्यावरनं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करणार. विच वन इज स्मॉलेस्ट? 25,000. That is for A. Very good. Otherwise break होतो. 25,000 that is for A. So लेस प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल इज युनिट व्हॅल्यू टेकन ऍज बेस. ए ची युनिट व्हॅल्यू आपण बेस म्हणून ग्राह्य धरली आणि यावरनं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. युनिट व्हॅल्यू इंटू स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. या ठिकाणी स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू फॉर ए 25,000 इंटू 2 इट इज 55,000 अँड फॉर बी 25,000 इंटू 1 इट इज 25,000. अंडरस्टूड? आणि मग यानंतर ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करणार. कसं कॅल्क्युलेट करणार? सरप्लस कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल ऑफ द रिमेनिंग पार्टनर्स. तर या ठिकाणी ए चं सरप्लस कॅपिटल आहे 50,000. त्यामधनं त्याचं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आपण वजा करणार. सरप्लस कॅपिटल ए 50,000 मायनस प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल किती? 50,000. सो इट इज 0.
It is nil. And then for B, surplus capital 30,000 minus proportionate surplus capital 25,000. How much left? 5,000. Okay. So in this way, we got the absolute surplus here. For whom? For B. How much it is? 5,000. या ठिकाणी आपल्याला ऍब्सोल्यूट सरप्लस मिळालेला आहे. कोणासाठी मिळाला आहे? बी साठी मिळाला आहे. किती मिळाला आहे? 5,000 मिळालेला आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? येस सर. येस सो हियर आता पिसमिल डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट ऑफ कॅश ज्या वेळेस आपण तयार करणार, तर त्यावेळेस ज्या वेळेस आपण पार्टनरला पेमेंट करू, सो फर्स्ट ऍब्सोल्यूट सरप्लस वी हॅव टू पे टू बी 5,000. ओके. पहिला काय करावं लागेल आपल्याला? बी ला 5,000 रुपये पे करावं लागतील, कारण की ते ऍब्सोल्यूट सरप्लस आहे. आणि मग नेक्स्ट प्रेफरन्स अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट वी हॅव टू गिव्हन टू हुम? टू द ए अँड बी, बिकॉज दे हॅव द प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. पुढचा प्रेफरन्स कुणाला असेल? ए आणि बी ला असेल. का? कारण की ते प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल मध्ये आहे. 50,000 अँड 25,000 इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. अशा प्रकारे आपण स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल तयार केलेला आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल प्रिपेअर